रे लागे याल तरी यारे लागे आवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी हळूहळू चाला हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे देणे नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी विठ्ठला 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 जिथं असाल तिथं शांततेची गरज आहे. आजही जागा मिळेल तिथं बसा. उशिरा येणारी माणसं दोन चुका करतात. एक स्वतःच्या जबाबदारीवर उशिरा येतात आणि व्यवस्थित बसलेल्याला अडचण करतात. तू पुढं सर तू माग सर तू माग काही दिवं लावित होती का? नितांत शांततेची गरज आहे. 1 तास बोलणार आहे फक्त. ए इनी बाई बसा खाली. लय कौतुक होतंय बर का. वेळ कमी आहे. ठाला विठाला प्रस्तुती या ठिकाणी सालाबाद प्रमाण श्रीमद ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह सोहळा गेली अनेक वर्ष चालू आहे. बुवा तुला कसं माहिती? मी फक्त या 5-6 वर्षामध्ये नाही, आता त्याच्या पाठीमागे 20, 22, 25 वर्ष अखंड कार्यक्रम केले. आणि त्यानिमित्त आजचं कीर्तन पुष्प गुंफण्याचं काम हरिभक्तीपरायण भोसले महाराज यांनी निमंत्रित केल्यावरून या ठिकाणी येणं झालं. व्यासपीठ चालक मदने महाराज, हार्मोनियम वादक आमचे हनुमंत महाराज, परिसरातील असणारी सर्व टाळकरी मंडळी, आमचे कटगुंचे गुरुकुल संस्थापक, मला नाव माहिती नाही पण आत्ताच परिचय झाला, असणारी मुलं. आणि हे खरं घडणं आज काळाची गरज आहे. एका गावापुरतं मर्यादित नाही, गावोगावी अशा मुलांच्या शाळा निघाल्या पाहिजे. आणि जेणेकरून हिंदू धर्म संस्कृती परंपरा ज्या आहेत ते फक्त वारकरी संप्रदाय जपू शकतो, दुसऱ्या कोणाला ते शक्य नाही महाराज. फार गोड आहे, बोलायला भरपूर येईल, वेळेची मर्यादा आहे. त्यानिमित्त आजची कीर्तन सेवा आहे. सेवेला सुरुवात करण्या अगोदर वारकरी संप्रदायाचं आणि अखिल महाराष्ट्राचं आराध्य दैवत महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रहि समागत्य तिष्ठं तमानंदकन्दौ परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथमा नमः, पांडुरंगा करू प्रथमा नमः, पांडुरंगा करू प्रथमा नमः, पांडुरंगा करू प्रथमा नमः. दुसरे चरण संतारिया, दुसरे चरण संतारिया, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांचे कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. जगन नियमता जगत चालक भीमा तटविलासी भगवान पांडुरंग परमात्म्यांना प्रथम वंदन करून दुसरा मान मात्र संतांचा आहे. बरोबर
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवरी. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. विठ्ठला प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग. जगद्गुरु जगद्वंद्य जगन्मान्य विषय विध्वंस कवीर वैष्णव देहू निवासी श्रीमंत साधू श्री तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा पवित्र आणि गोड काल्याच्या प्रसंगामधला अभंग आहे. अभंग फार गोड आहे, वर्णन करावं एवढं थोडं आहे. आजची परिस्थिती, तुकोबारायांच्या कालची परिस्थिती आणि भगवान गोपाल कृष्णांच्या कालची परिस्थिती एकाच ठिकाणी वर्णन केली जाते. महाराज तुकोबाराय कृष्णावतारामधलं वर्णन जसंच्या तसं काय करू शकतात याचं कारण भगवंतानी जे जे अवतार धारण केले त्या त्या अवताराबरोबर तुकोबाराय आहेतच. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. आणि म्हणून रात्री काय जेवलो हे सकाळी बायकोला विचारावं लागतं. रात्री मी काय ग भाजी खाल्ली, म्हणजे रात्री खाल्लेली भाजी सकाळी लक्षात राहत नाही. 5,500 वर्षापूर्वीचं वर्णन 350 वर्षापूर्वी जसंच्या तसं केलं जातं. याचा अर्थच असा, तुकोबाराय त्या कालीही होते. आणि म्हणून त्यावेळची अवस्था, तुकोबारायांच्या कालची अवस्था, आजची अवस्था आणि भावी अवस्था, या 4ही अवस्था या अभंगामध्ये एकत्रित केलेत महाराज. काय केलं? या बोलावल्यावर लगेच जावं का? जाऊ नये, अपमान होण्याची शक्यता आहे. बोलावल्यावर लगेच जाऊ नये. बोलावलंय पण हेतू वाईट आहे, जाऊ नये. बोलावलंय हेतू चांगला आहे पण तो आपल्या फायद्याचा नाही, जाऊ नये. बोलावलंय हेतू चांगला आहे आणि तो समाजाच्याही फायद्याचा आहे, नक्की जा. बोलावणारे तुकोबाराय आहेत, बोलावणारे भगवान गोपाल कृष्णांची भूमिका आहे. अभंग तुकोबारायांचा आहे पण भूमिका भगवान गोपाल कृष्णाची आहे. आणि त्यावेळेला भगवान गोपाल कृष्ण सर्व सवंगड्यांना आवर्जून सांगतात, अरे हो या. यायचं कबूल केलं पण तुम्ही पुढं वा, मी मागून येतो, चालत नाही. यायचंय ना, या. लगटून या, जवळीकीनं या, प्रेमानं या, जिव्हाळ्यानं या. याल तरी या रे लागे. बर कुणी या, सगळ्यांनी या. अवघे, अवघे म्हणजे सगळे, सगळे म्हणजे कोण? या रे लहान थोर, या रे लहान थोर. याती भलते नारी नर, याती भलते नारी नर. करावा विचार, करावा विचार. न लगे चिंता कोणाची. या रे लहान
लहान थोर याती भलते नारी नर. भलते म्हणजे नाही सांगायची गरज, सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांनी या, लटून या, प्रेमानं या, जिव्हाळ्यानं या, आपुलकीनं या. याल तरी या रे, कुठं या, माझ्या मागं या. देवा आम्ही तुझ्या मागे यायचं कबूल केलं, पण तू आमच्यासाठी काय करणार? आम्ही तुमच्या मागे यायचं कबूल केलं, तुम्ही काय करणार? आज आम्ही विचारत नाही, इथं नापास आहे, बाकीचं काही नाही. या म्हणलं की निघालो. मागा बोललो ते आता बोलत नाही, काळजी करू नका. काय करता? झाकली मूठ 1.25 लाखाची असते. चला, आम्हाला काय देणार? भगवान सांगतात, आज देतो पोट भरी. नुसतं पोटभर नाही बर का, मग पुरे म्हणाल तो बरी. पोटभर जेवायला वाढणं वेगळं आणि पुरेपुरे म्हणेपर्यंत जेवायला वाढणं वेगळं. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? हा. ज्यांना जावाय आले त्यांनी बरोबर सांगितलं, बरोबर आहे. पोटभर भावकीला वाढलं जातं आणि पुरेपुरे म्हणेपर्यंत जावायला वाढलं जातं. नाही वेळ घालवत. असलं मला लय बोलायला येतं, पण म्हातारपणी शोभत नाही. विठाला विठाला जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. पुरेपुरे म्हणेपर्यंत देतो. तुम्हाला द्यायचंय म्हणल्यावर काहीतरी पथ्य पाळावी लागतात ना. मी देणार आहे, पण तुम्ही पथ्य पाळायचे. पथ्य 2 आहेत. कोणती? एक, हळूहळू चाला. टप्प्याटप्प्यानं देवाकडे जा बरं का. तुका म्हणे, नाही चालत तातडी अनुभवे गोडी येईल अंगा. आज माळ घातली ना उद्या देव दिसला पाहिजे, एवढं सोपं नाही. लई मिली, एवढं सोपं नाही ते. टप्प्याटप्प्यानं जा, हळूहळू चाला. आणखी एक महत्वाची गोष्ट आहे. कोणती? कोणी कोणाशी न बोला. बोलण्याबद्दल भरपूर काही सांगता येईल. आजी तुमच्या जवळच असू द्या, काय करता? सुनबाई आत्याबाईला सांगते, देवळाकडे निघालाय ना, एवढं पोरग घेऊन जावा. आता ते पोरग लहानच असते, ते टाळ्या वाजवणं, हसणं, नाचणं ह्या त्याचा स्वभाव आहे. पण त्यामुळे इकडं बुवाचं वाटोळ होतंय ना, कारण सगळेजण त्याच्याकडेच बघत बसतात. आणि दुसरं काही नाही, सगळ्याच्या नजरा काही सारख्या येते का? अहो नजरेनं दगड फुटतो या बारक्या पोरांचं. काय होईल सांगा बघू. नाही वेळ घालवत. ठाला विठाला. कोणी कोणाशी न बोला. फार मोठी महत्वाचं वाक्य आहे बरं का. एक, बोलायचं झालं तर खरं बोला. 2, गरज नसेल तर बोलूच नका. आणि मध्ये मध्ये दोघं बोलायला लागले ना, तिसऱ्यानं तोंड घालायची सवय आहे. बोलू नका, त्यामध्ये फार मोठं नुकसान आहे. वेळ प्रसंगी बोलूच नका. बोलायचं असेल तर महत्वाचं बोला, थोडक्यात बोला, किंबहुना बोलूच नका. कोणी कोणाशी न बोला. मग आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तू. तुकोबाराय सांगतात, घाटे. घाटे म्हणजे निकृष्ट दर्जाचं अन्न, ज्याला काहीच किंमत नाही. भुईमुगाच्या शेंगामध्ये छोटे छोटे शेंगा असतात, त्याला काय म्हणतात आपल्याकडे? घाट्याच म्हणतात ना. मग घाट्या जर वंजळभर फोडलं नव्हे, हाराभर फोडलं, शेंगदाणे किती निघतील? मुठभर सुद्धा निघणार नाही. याला निकृष्ट दर्जाचं अन्न म्हणायचं. असं निकृष्ट दर्जाचं अन्न तुम्ही खाऊ नका. तू काय म्हणे, सांदा घाटे तेने नका भरू पोटे. याच्यापेक्षा साध्या भाषेत सांगू,
अन्य मार्गानं जाऊ नका, या मार्गानं या, केला राजभार झाले ऐसा, या मार्गाने या, अन्य मार्गानं तुम्ही जाऊ नका. आणि मग तुम्हाला मी पोटभर देतो, आज देतो पोटभरी, पुरे म्हणाल तोरी. अभंगाचा शब्दशः अर्थ अल्पशा बुद्धीनं आपल्या पुढे प्रतिपादित केला. या अभंगाचा अर्थ असाच आहे असा माझा मुळीच दावा नाही, पण असावा ही कल्पना उरलेल्या वेळामध्ये आपल्या समोर मांडण्याचा एक बाळबोध प्रयत्न आहे. विठ्ठला काला, काला म्हणजे काय? महिला वर्ग एक विनंती करू का? 2च मिनिटं बरं का. तुम्ही सगळे पुढे सरून बसा. ए बाळांनो, तुम्ही या सगळे पुढे. तू एकटाच बस तिथे. तुम्ही या इकडे, ये पुढं. उठून ये. अरे तुमची गरज आहे, या पुढं. पोरांची गरज आहे, नाहीतर काय बाकी ऐकू येत नाही. ती पुष्कळ आहे. की बुवा काय म्हणत होता, तुझी माती कवाय म्हणत होता. विठाला विठाला हला ए वैचा ए फुई चल पडा. उठून या पुढे या. चला पुढा. अजून चला पुढे. या पुढे. चला पुढे. लवकर, वेळ नाही. कशा झाले? पुन्हारी कबलला टाळी वाजवा, टाळी वाजवा. लग्नाच्या मांडवात बिन बोलिवता गणेशनी तुडून बाया पुढं जातेल्या. ऐकलं ना? लग्नाच्या मांडवात गणेशनी तुडून बाया पुढं जातेल्या. पण इथं पुढं सर म्हणलं तर तिथंच आली होती. ठाला विठाला काला. काला म्हणजे दही लाह्याचं मिश्रण. काला म्हणजे केलेल्या सेवेचं मोल. काला म्हणजे प्रसाद आहे. काला म्हणजे परिपूर्णता आहे. काला म्हणजे तृप्ती आहे. काला म्हणजे समाधान आहे. आणि काला म्हणजे भगवान गोपालकृष्णाचं चरित्र वर्णन आहे. काला म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. आणि शेवटी जर सांगायचं झालं तर सप्ताह कालच झाला. तुम्ही आज का आला? जाऊ द्या. भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्राचं वर्णन दही लाह्याच्या मिश्रणासमोर केल्याशिवाय त्याला काल्याचं प्रसादत्व प्राप्त होत नाही. शनिवारी सकाळची शाळा आहे. मुलं शाळेला जाणार आहेत. मालक लवकर ड्युटीवर जाणार आहेत. त्यांच्यासाठी नाश्ता बनवला. कशाचा? रव्याचा. मुलांनी पोटभर खाल्ला. मालकाने पोटभर खाल्ला. आपणही पोटभर खाल्ला. आणि शिल्लक राहिलेल्या एका ताटामध्ये काढला. नवऱ्याच्या हातात दिलं आणि सांगितलं चौकटीत उभा राहा आणि येईल त्याला वाटा. सत्यनारायणाचा प्रसाद आहे. चालेल का? अरे नाश्त्याचा रवा येतो. बर, नाश्त्याचा रवा आणि सत्यनारायणाचा प्रसाद याच्यात काय फरक आहे? काहीच नाही. रवा साखर पाणी, रवा साखर पाणी. मग हा सत्यनारायणाचा प्रसाद का आणि हा नाश्त्याचा रवा का? कारण सत्यनारायणची पोथी वाचायच्या अगोदर ब्राह्मण काका विचारतात प्रसाद तयार झालाय का? आणि तो प्रसाद अगोदर ठेवतात तिथं आणि मग सत्यनारायणाची पोथी वाचतात. त्यावेळेला त्या प्रसादाला प्रसादत्व प्राप्त होत असतं.
नाहीतर दही लह्याचं मिश्रण करायला काय अवघड आहे हो. मापभर लह्यान मापभर दही असलं म्हणजे सगळा कालवाच होईल की. काला करायची काय गरज. घरी सुद्धा होईल. घरी कालवा होईल, काला नाही होणार. कारण काला इथं नाहीच आहे. तू काय म्हणे, काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगी. इथं दही लह्याच्या मिश्रणासमोर कृष्ण परमात्म्यांचं चरित्र वर्णन केल्याशिवाय दही लह्याच्या मिश्रणाला काल्याचं प्रसादत्व प्राप्त होत नाही. म्हणून कृष्ण चरित्र वर्णन म्हणजे काला. विठ्ठल कृष्ण परमात्म्यांचं चरित्र वर्णन करायचं झालं तर अतपासून इथपर्यंत कृष्ण परमात्म्यांचं चरित्र वर्णन करणं शक्य. त्या काळी 2 गवळणी या गल्लीतून आल्या आणि 2 गवळणी या गल्लीतून आल्या. चौकामध्ये चौघींची गाठ पडली. या दोघींना विचारलं कुठं गेला होता. म्हणले कृष्ण परमात्मा जाणून घ्यायला वेदांच्याकडे गेलो होतो. तुम्ही कुठं गेला होता. तर त्यांनी सांगितलं आम्ही श्रुतींच्याकडे गेलो होतो. यांनी विचारलं श्रुतींनी काय सांगितलं. त्या गवळणी सांगतात भगवान परमात्म्यांना आम्ही जाणू शकलो नाही. अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरी. आम्हाला नाही सांगता. त्या श्रुतींना कळालंय पण सांगता येत नाही. वेदाला सांगता येतोय पण कळत नाही. देव सामान्य नाही महाराज. मग इकडून आलेल्या श्रुतीकडून आलेल्या गवळणी वेदांच्याकडून आलेल्या गवळणींना विचारतात तुम्हाला वेदांनी काय सांगितलं. त्यांनी सांगितलं आम्हाला वेदांनी सांगितलं पण कळालं नाही ना. मग आता तुम्ही कुठं निघालाय. तर वेदांच्याकडं. शहाण्या असाल तर जाऊ नका. कारण पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही. नका विचारू देव कसा. पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही. शेष शिनला झाल्या 2,000 जिव्हा. अरे 1000 मुखाचा शेष भगवंताचं वर्णन करता त्याच्या जिव्हात चिरपळ्या झाल्या पण भगवंताचं वर्णन संपलेलं नाही ना. शेष शिनला झाल्या 2,000 जिव्हा तरी तो आहे तसाच आहे. कसा. देव का हो विटेवरी उभा उभा. देव का हो विटे वेदासी काही कळलेची नाही. शेष शिनला झाल्या 2,000 जिव्हा. देव का हो विटेवरी उभा उभा. देव का हो विटेवरी. देव का हो विटेवरी उभा उभा. देव का हो विटेवरी उभा उभा. जिथं शेष शिणला वेदमुका झाला. शहाणपणे वेदमुका. गोपिका त्या श्रुतीने कानावर हात ठेवले. तिथं पंढरीनाथ बुवा अर्ध्या तासात काय माती सांगेल का. विठाला कृष्णाचं चरित्र वर्णन करायचं नक्की ठरलं पण कुठं वर्णन करायचं. बाबा इथे यावं असं यावं इकडे. शाबास. बोलायचं झालं तरी कुणीतरी एखादं शहाणं माणूस असं ना आशेसारखं आशांची ऐकणारे सगळेच असते तू पण कान देऊन ऐकणारे कमी असते. आता अजून सगळा माग आजींचा गोंधळ चाललाच आहे. आपल्याला काय करायचं नवा. बुवा काय म्हणत होता. तुझी माती कवा विचारित होता.
जाऊ द्या. मथुरेमध्ये केलेलं चरित्र वेगळं, जन्मापासून चरित्र आहे, निजधामाला जाईपर्यंत चरित्र आहे. गोकुळामधलं चरित्र वेगळं आहे, मथुरेमधलं चरित्र वेगळं आहे, इंद्रप्रस्थावरलं चरित्र वेगळं आहे, खांडवनामधले चरित्र वेगळं आहे, हस्तिनापूर मधलं चरित्र वेगळं आहे, इंद्रप्रस्थामधलं चरित्र वेगळं आहे, आणि शेवटी द्वारकेमधलं चरित्र वेगळं आहे. कुठलंही एक चरित्रातला एक भाग वर्णन करायचं म्हटलं तर सगळे थकले, तिथं आपण काय वर्णन करणार. आणि ज्यांना खरंच कृष्णाचं चरित्र पाहायचंय ना, त्यांनी श्रीमद भागवताचं चिंतन करा. कृष्ण काय असतो अगदी निवांत चिंतन करा, काही अडचण नाही. एखादा भाग होईल तेवढाच वाचा आज, पण लक्षपूर्वक वाचा. आपल्या अंतःकरणामध्ये भिडलं पाहिजे अशा पद्धतीनं वाचा, मग कृष्णचरित्र कळतंय. कृष्णचरित्र असं रस्त्यावर पडलेलं नाही. कृष्णचरित्र म्हणजे कादंबरी नव्हे, श्रीकृष्णचरित्र म्हणजे कथा नव्हे. मग काय आहे ते? पुराण आहे, पुराण. सामान्य गोष्ट नाही ती. अलौकिकता आहे त्याच्यामध्ये, जन्माला येणं अलौकिकता आहे. वसुदेव देवकी कारागृहामध्ये आहेत. सगळी कथा सांगत बसलो तर कमीत कमी 5:30 वाजेपर्यंत आपल्याला काल्याचं कीर्तन करावं लागलं. वसुदेव देवकी तुरुंगामध्ये काय? कृष्णाचा जन्म तुरुंगामध्ये का झाला? वसुदेव देवकीचा विवाह कुणी लावून दिला? कंस. बरोबर. वरात चौकात आली, काय झालं? आकाशवाणी. आकाशवाणीने काय सांगितलं? हिच्या पोटी होणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. कंसानं तलवार उपसली, देवकीवर वार करणार, एवढ्यामध्ये वसुदेवानं हात धरला. हात तो धरिला वसुदेवे. राजा तुझी बहीण आहे पण माझी पत्नी आहे. पत्नीचं रक्षण करणं प्रत्येक पतीचं आद्य कर्तव्य आहे. तुझी तलवार मागे घे. एका बाजूला माहेर आहे आणि एका बाजूला कुंकू आहे. कसं चालायचं? कठीण काम आहे तुमच्यासाठी सांगतोय. असाच प्रसंग इतिहासामध्ये आला. महाराज तुम्ही मगा बोलला म्हणून बरं का, जाऊ द्या ना 2 मिनिटं, काय फरक पडतो. निजामशाहीचा दरबार सुटला. वेळ घालवत नाही. भोसले, खंडागडे आणि जाधवांचं सैन्य बाहेर पडतंय. खंडागड्यांचा हत्ती साखळदंडातनं सुटला आणि भोसल्यांचं सैन्य तुडवत निघाला. हे संभाजी राजांनी पाहिलं. इतिहासामध्ये 4 संभाजी आहेत. आपण फक्त टीव्हीवर पाहतो तेवढाच संभाजी तुम्हाला माहिती आहे. हे पहिले संभाजी आहेत. हे पहिले संभाजी कोण? शहाजी राजांचे भाऊ विठोजी राजे भोसले यांचे चिरंजीव. बाबाजी भोसले आणि विठोजी भोसले सख्खे भाऊ. हे मालोजी भोसलेचे 2 चिरंजीव. आता हे सगळा इतिहास सुरुवातीपासून सांगायचं म्हणल्यावर किती वेळ लागेल मला बी नाही सांगता येईल. शहाजी राजांना 2 मुलं, शहाजी आणि शरीफजी, बाबाजी भोसल्यांना. आणि यांना 8 मुलं आहेत विठोजी भोसल्यांना. पहिले संभाजी आणि शेवटचे खेळोजी, ज्याची बायको मोहब्बत खानानं पळवून नेली होती तो. एकाच वाक्यात विस्तार करणं कठीण होऊन जातंय. चला, पहिले संभाजी. दुसरे संभाजी शहाजी राजांचे चिरंजीव शिवाजी महाराजांचे थोरले भाऊ संभाजी, ज्याला अफजल खानानं कनकगिरीच्या युद्धामध्ये फसवून मारला. नंबर 2. नंबर 3, अफजल खानाचा वध झाला. मावळ्याने जाऊन भोयांचे पाय तोडले आणि एवढ्यामध्ये एक संभाजी आला ना, सपकन अफजल खानाचं मुंडकं कापून घेऊन प्रतापगडावर गेला. त्या संभाजीचं नाव आहे संभाजी कावजी कोंढाळकर. तिसरे संभाजी. आणि नंतरचे संभाजी आहेत ते यांचे चिरंजीव संभाजी.
कोण? धर्मवीर संभाजी. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. संभाजीराजांनी पाहिलं, संभाजीराजा वाऱ्यासारखे धावले आणि एवढ्यामध्ये दत्ताजी जाधव तिकडून आले. दत्ताजी जाधवांना हाक दिली, राजे हत्तीला मारू नका, राजे हत्तीला मारू नका म्हणेपर्यंत संभाजीराजे हत्तीजवळ पोचले. घोड्याचा लगाम खेचला. हत्तीच्या सोंडे बरोबर घोडा उभा राहिल्याबरोबर उजव्या हातातनं सपकन तलवार हत्तीच्या सोंडेवर उतरली. एवढं मोठं धूळ रस्त्यावर ची 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 करत पडलेलं आहे. दत्ताजी जाधवांना राग सहन झाला नाही. दोघांचं घनघोर युद्ध झालं. या युद्धामध्ये संभाजीराजे मारले गेले. संभाजीराजांची किंकाळी पुढे गेलेल्या शहाजीराजांनी ऐकली. शहाजीराजे वाऱ्याच्या वेगानं माघारी आले. दोघांचं घनघोर युद्ध झालं. दत्ताजी जाधव आणि शहाजीराजे यामध्ये दत्ताजी जाधवाचा वध झाला. कळतंय का मी काय म्हणतोय ते? संभाजीराजे कोण? जिजाबाई साहेबाचे धीर. आणि दत्ताजी जाधव कोण? सख्खे थोरले भाऊ. ऐका, ती किंकाळी छावणीवर ऐकली म्हाताऱ्यानं. कोण? लखोजी जाधव. दत्ताजीचा वध शहाजीराजांनी केलाय. म्हातार वाऱ्याच्या वेगानं शेलार मामासारखं तिथं आलं आणि दोघांचा घनघोर रणसंग्राम झाला. कोणाकोणाचा? आता काय कपाळ सांगू का? अहो, सासर जावयाचा शहाजीराजे आणि लखोजी जाधव. आणि यामध्ये शहाजीराजांच्या वर्मी घाव लागला. शहाजीराजे घोड्यावरून पाय उतार झाले. शिपायांनी पालखीमध्ये घातलं आणि आपल्या शामियान्यामध्ये घेऊन गेले. जिजाबाई साहेबांना हा गोंधळ ऐकू आला आणि त्यांनी गवाक्षातून पाहिलं. राजे जखमी झाले. नाही चालायचं. आईसाहेब देवघरामध्ये गेले. देवा समोरची असणारी म्यान केलेली तलवार उचलली आणि देवडीमध्ये येऊन उभ्या राहिल्या. आणि एवढ्यामध्ये म्हातारा दरवाज्यात येत आणि जिजाला विचारतं, जिजा, अरे शहाजी भोसला कुठं आहे? जिजाबाई साहेबांनी म्यान केलेली तलवार सरकन उपसली आणि सांगितलं, बाबा, शहाजी राजाला भेटायचं असेल तर या जिजाची 2 हात करावे लागतात. उगीच स्वराज्य होत नाही हो. माझा बाबा आलाय, कोणा जेवाय घाल की त्याच लायकीच आहे तो. विठाला कुठनं बाजूला पडलो? एका बाजूला भाऊ आणि एका बाजूला सौभाग्य. फार कठीण काम आहे. एवढं सोपं नाही ते. देवकीने सांगितलं, आम्हा दोघाला तुरुंगात ठेवा. जाग्यावर या, जाग्यावर. इतिहासात घुरमाळू नका. इतिहास लई सांगता येतो. इथं असाच प्रकार झालेला आहे. दोघाला बंदिवासामध्ये ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी पहिला मुलगा झाला. त्यांना विचारलं, मुलगा झाला. कंसाने सांगितलं, माझा काही संबंध नाही, 8वा माझा वध करणार आहे. संपूर्ण जगाच्या पाठीवर पुण्याईचा नाश करायचा असेल, काय म्हणतोय मी ऐका, पुण्याईचा नाश करायचा असेल तर बालहत्येला प्रवृत्त व्हा. कंस एवढा पुण्यवान आहे महाराज, एवढा पुण्यवान आहे. किती पुण्यवान आहे. कंसाचं पुण्य कमी करण्यासाठी नारदाला पृथ्वी तलावर यावं लागलं आणि कंसाच्या हातून बालहत्या घडवाव्या लागल्या. पुण्याचा रावया भेटे देव ऋषी, पुण्याचा रावया भेटे देव ऋषी. वधी बाळकाची ठेवू नको, वधी बाळकाची ठेवू नको, वधी बाळकाची ठेवू नको, वधी बाळकाची ठेवू नको. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम.
आणखीन 2-3 मिनिटं जाणार. नारद महर्षी आले. अरे पहिला काय ना आठवा काय दोन्ही सारखंच आहे ना. असं कसं होईल? एकापासून 8 मोडले तर 8वा होईल, पण 8पासून 1 मोडले तर पहिला सुद्धा 8वा होईल. अक्कल कोणाची हो? बघा, तुम्हाला पटलं तर सांगा, आमचं काही म्हणणं नाही. 6 मुलं मारली, 7वा गर्भ जिराला तो रोहिणीच्या उदरामध्ये बलराम दादा म्हणून अवतीर्ण झाले. आणि 8वी कारागृहामध्ये 8 वर्षाची गोप वेशधारी बालमूर्ती अवतीर्ण झाली. नुकतंच जन्मलेलं पाहिजे होतं ना, पण आयोनी संभव भगवान परमात्मा स्वतः. समाधान झालं दोघांना. नंदाच्या घराला, मजने युवकुळाला. माझ्या हातापायामध्ये साखळदंड आहेत, मी कसा नेणार? मनसी रक्षपाळ तेम्या मोहिले सकळ, उचलिला कमळापती पायीची बंधने गळती. आता हे सगळा जन्माष्टमीचा प्रकार सांगायचं म्हणलं तरी बी चालतो याच्यामध्ये, पण वेळ कुठे आहे? चला, कृष्ण परमात्मा रातोरात मथुरेला पोहोचले. गोकुळाला पोहोचले खरं आहे हो. पण गोकुळमध्ये माया भ्रमामुळं नंद यशोदा त्यांना काही कळलं नाही. आपल्याला मुलगी झाली का मुलगा झाला, मुलगी ती घेऊन गेली, इकडं आणली, टाहो फोडला, पारेकरी जागे झाले, कंसाला कळालं वगैरे वगैरे. सगळा इतिहास भरपूर सांगता येईल. कृष्ण परमात्मा लहानाचे मोठे व्हायला लागले. आता कृष्ण परमात्म्यांच्या बद्दल बोलायचं झालं तर गवळणींचा आधार बोलत घेऊन गेलो तर कदाचित 2-3 तास लागतील. कारण रांगत रंगणी चोरीत धावणी धरती गवळणी, इथून सुरुवात करायला लागली. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी हा रंगनाथ आजम्या देखी लागे गवळण जसवंती पैसा. कृष्णाचं रूपडं वर्णन करण्यासाठी शब्दच नाहीत महाराज. शब्द नाही आपल्याकडे. हो बरं आहे, कृष्ण परमात्म्यांचं, भगवान पांडुरंग परमात्म्यांचं वर्णन करतात ना, इतकं देखणं आहे त्याच्या इतकं दिखणं कोणच नाही. व काय सांगता? अरे ज्याला पाहिल्याबरोबर लक्ष्मी वेडी होऊन त्याच्या पायाची सेवा करते, तोंडाकडे पाहायची अजून ताकद नाही. आपल्या सौंदर्याचं कुठे घेऊन म्हटला? तोंडावर नाक नसलं तरी 3 आरसा बघते, वडून येतो वय अवघडच आहे. भगवंताचं वर्णन, राजस सुकुमार मदनाचा पुतळा पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न किरभाकती अगणित लावण्य तेज पुंजाळती नवर्ण वेते कानडा विठ्ठलू कर्णाचा काय करता असलं म्हणल्यावर लई वेळ लागलो. डबल नाही, लावण्य घन भगवान परमात्मा आहे. पाहिली या वेदू लावी बैसे जीवी जडोनिया. कृष्ण परमात्म्यांच्या बाल लीला पाहायचं म्हटलं तर ते पाहण्यासाठी स्वतः भगवान शंकर कैलासावरून आले होते. मग बाकीच्याच काय घेऊन बसला? यशोदेला भीती वाटली, हे साधू आहे, हे बुवा आहे, माझ्या पोराला घेऊन जाईल. यशोदेनं पदराखाली धरायचं आणि कृष्ण परमात्मा पदरातून मुंडकं वर काढायचा, कारण भगवान शंकराला माझं दर्शन व्हावं. सामान्य गोष्ट आहे वे, फार नाही सांगत. गोकुळाष्टमीचा उत्सव कृष्णप्पा स्वामींनी वडगावला चालू केला. या गोष्टीला 400 वर्ष झाली. 400 वर्षातनं कृष्णाची मूर्ती फक्त एकच 1 दिवस बाहेर पडते, ती पाळण्यात घालण्यापुरती.
किती वेळ? एकच दिवस, तेही रात्री 12 नंतर काढली जाते. तिची पूजा करून त्याला पोशाख करून 12:30ला आणून पाळण्यात बसवली जाते. त्याचं नाव वगैरे ठेवणं, पाळण्यात घालणं सगळं होतं. आणि मग भक्तांच्या दर्शनासाठी जवळजवळ 1:30 वाजेपर्यंत ती मूर्ती आतमध्ये एक मानकरी येथे घेऊन बसतात. त्या मूर्तीकडे पाहिल्याबरोबर भगवान गोपालकृष्णाची आठवण अंतःकरणामध्ये झालीच पाहिजे. मूर्ती लाकडाची आहे. किती वर्षापूर्वीची? 400 वर्ष झाली. मला सांगा, लाकडाच्या असणाऱ्या कृष्ण परमात्म्याच्या मूर्तीकडे पाहिल्यावर जर देहभान हरपून जात असेल तर प्रत्यक्ष कृष्ण परमात्मा पाहिल्यावर काय होईल? विठाला 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 जगन्नाथपुरीला आजही तिन्ही मूर्ती लाकडाच्या आहेत. कृष्ण परमात्म्याबद्दल बोलायचं झालं तर कृष्ण परमात्म्यांचं काळीज अजूनही जगन्नाथपुरीमध्ये आहे. काय सांगता? बरोबर. दर वर्षांनी ती मूर्ती बदलली जाते. ओघान आला म्हणून सांगतो बरं का, ओघान आलंय म्हणून सांगतो. दरवर्षी तिन्ही रथ आणि तिन्ही देवाच्या मूर्ती नवीन बनवल्या जातात. नवीन बनवलेल्या मूर्तीमध्ये त्या मूर्तीचा लगदा आतमध्ये बसवण्यासाठी संपूर्ण लाईट ऑफ केलेली असते. डोळे बांधलेले असतात. ज्या पुजाऱ्याने आतमध्ये जायचं आहे त्याचं संपूर्ण काळोकुट्ट असतो. ती नवी मूर्ती हातामध्ये घेऊन जायचं, जुनी मूर्ती घ्यायची, त्याच्यामधलं ते काळीज काढायचं, या नव्या मूर्तीमध्ये बसवायचं, ते व्यवस्थित पॅक करायचं, स्थानावर स्थानापन्न करायचं आणि मग जुनी मूर्ती यांनी बाहेर घेऊन आल्यानंतर डोळे सोडायचे आणि मग उपाध्यायांनी पूजा केल्यावर लाईट लावायची. बुवा काय सांगता? आजही हा साक्षात्कार जगन्नाथपुरीला कृष्णाच्या बाबतीत घडतोच. एक आळंदी ते पंढरपूर 21 दिवस आणि जगन्नाथपुरीचा रथ असतो 20 दिवस. जगाच्या पाठीवरले 2 यात्रा मोठे आहेत, एक आपली अलंकापुरीची आणि एक जगन्नाथपुरीची. सामान्य गोष्टी नाही तो. आम्ही याच्याकडे वाहून घेत नाही. आम्ही बघायचं म्हणून बघतो, जत्रा म्हणून जत्रा बघू. असं एवढे मोठा उत्सव इथं चालू आहे ना, आम्ही कुठं आहे? आम्ही कुठं आहे? आम्ही बुरकवडीच्या टेकावर आहे. कळलं तर बघा. लहान मूल आहे, खोडकर स्वभाव आहे. याला त्याला खाण्यासाठी काहीतरी लागतेच हो. आणि मग हा स्वभाव ज्याला बदलत जातो, लहानाचं मोठं होत जातं. आता चालण्याबद्दल पुष्कळचे प्रमाण आहेत. आता वेळ घालवत नाही, वेळ कमी आहे आपल्याला. कृष्ण परमात्म्याने आपल्या घरचं सगळ्यांना खाऊ घातलं. त्या मुलांच्याकडे पाहिलं, मुलं मनानं चांगली आहेत पण प्रकृतीनं मनानं चांगली. माणसं मनानं चांगली असावीत. शरीरानं कशी असू द्या त्याबद्दल वाद नाही. शरीर सगळ्यांचं सारखंच आहे त्याबद्दल वाद नाही, पण मनानं माणूस चांगला पाहिजे. मुलं ही गोकुळवासीय मनानं चांगली आहेत पण शरीरानं क्रश आहे. तुकोबरायांचा अभंग आहे, गवळी यांची ताक पिरे कोण पोरे चांगली. मुलं मनानं चांगली पण प्रकृतीनं क्रश आहे. हे कधी कळालं? 5,500 वर्षापूर्वी. आमची योजना आता 20 वर्षात झाली चालू. कुपोषित मुलांना सशक्त बनवा. कुपोषित हे त्यांचं नवीन नाव आहे बरं का. आपलं नाव जुनं अशक्त. ह्या सगळ्या योजना आहेत का नाही, सगळ्या योजना भगवान गोपालकृष्णाच्या आहेत. आता सगळं सांगत नाही, वेळ नाही मला. भगवान गोपाल कृष्णांच्या सगळ्या योजने जगाच्या पाठीवर जर अंमलात आणल्या असतील कुणी, तर जगाच्या पाठीवरला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवराय. अष्टप्रधान मंडळ कोणाकडनं उचललंय? कृष्णाकडनं उचललंय.
अष्टदिक्पालांची व्यवस्था कोणाकडून उचलली? कृष्ण परमात्म्याकडून उचलली. 3 राजधान्या, मथुरा, गोकुळ आणि द्वारका. 3 राजधान्या, तोरणा, राजगड आणि रायगड. जगाच्या पाठीवरली 1 नंबरची बाजारपेठ द्वारका. छत्रपतींच्या काळामध्ये 1 नंबरची बाजारपेठ रायगड. आजही बघून या. 42 दालनं पडक्या अवस्थेत आहेत. आणि गिरायकानं भिकारीसारखी खरेदी करायची नाही. घोड्यावर यायचं, रथात बसून यायचं, हत्तीवरून यायचं. गिरायकानं खाली नाही उतरायचं. 10 फूट उंच कट्टे येतात. ग्राम स्वच्छता अभियान. गटारातली घाण काढायची आणि रस्त्यावर टाकायची. झालं अभियान. जाणार रायगडावर 350 वर्षापूर्वी संडासची व्यवस्था कशी होती बघा. 6 राण्यांचे 6 महाल आजही पडक्या अवस्थेमध्ये आहेत. ड्रेनेजचं पाणी कुठं गेलं हे अजून इंजिनियरच्या बापाला सापडलं नाही. आपण काय हुडकणार आहे? माती. फिरावं लागतं त्यावेळेला कळतं. घरातनं बाहेर पडायचं नाही. हे असं झालं पाहिजे. अवघडच आहे. एवढं सोपं नाही ते. भगवान गोपाल कृष्णाचा जसा दरबार होता तसा दरबार रायगडावर छत्रपती शिवरायांचा आहे. अजूनही 10,000 लोक बसतील एवढा चौक आहे. पण माईक वापरायची गरज भासत नाही बाबा. माईक वापरायची गरज भासत नाही. महाराज ज्या ठिकाणी सिंहासनावर बसतात त्या ठिकाणी उभं राहा. 182 फूट हा कोपरा आहे आणि 182 फूट हा कोपरा आहे. कुठल्याही कोपऱ्यात उभं राहा. मी इथे एकदम सावकाश बोलेन. रामकृष्णारी तिथं स्पष्ट ऐकायला आलं पाहिजे. केवढं तंत्रज्ञान आहे. आणि आजची बोल म्हणून काय काय अरे त्यावेळेचं काय अजून उष्टच खातोय आपण. विठाला या मुलांना यांचं खाऊ मिळालं पाहिजे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. मग आई वडिलांनी नाही दिलं तरी त्यांना मिळवून देणं आपलं काम आहे ना. कृष्ण परमात्म्यांनी चोरी केली असं तुम्ही म्हणत असाल तर 4 कारण चोरी ठरू शकत नाही बाबा. धर्मकारण 1, आई वडिलांनी मुलांना कसं सांभाळावं, धर्मकारण. 2, भक्ती कारण. एन केन प्रकारेने श्रीकृष्ण परमात्मा आमच्या जवळ यावा म्हणून खिडक्यातनी लोणी आणि दह्याच्या वाट्या भरून ठेवत होती माणसं. कृष्णाने यावा आमच्या घरी म्हणून. आज चौकटीत कुणी दिसला तर आतमध्ये जातीची बाई बाहेरची न झाली आणि बाकीचं काय. धर्मकारण, भक्ती कारण, अध्यात्म कारण. व्यावहारिक दही दूध तूप लोणी चोरायला तो भिकाऱ्याचा पोर नाही. ज्याच्या घरी 9 लाख गाईचं खिल्लार आहे, ज्याचा बाप राजा आहे, तो काय दही दुधाची चोरी करेल? मग चोरी केली का? केली ना. हरीने माझे हरिले चित्त किंवा चित्त चोरीले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. व्यावहारिक दही दूध तूप लोणी चोरलं नाही महाराज. याच्याही पेक्षा पुढे जायचं झालं तर राजकारण. बुवा राजकारण त्यावेळेला होतं. नंद कोण आहे? राजा आहे. भगवान गोपाल कृष्ण कोण आहे? युवराज आहे. गोकुळच्या बाहेर दही दुधाचा थेंब जाता कामाचा नाही हे नंद राजाकडून फरमान कृष्णाने मिळवलं आणि त्या सगळ्या गोपाळांना प्रति वाटल्या. या गोपाळांच्याकडे जर दही दूध लुटण्याचं प्रमाण नसतं तर या गवळणीने त्या गोपाळांना रोज मरेपर्यंत मारलं असतं. राजाची परवानगी होती म्हणताना काही आलं नाही राजकारण. 4ही कारणानं तपासून पाहिलं तरी कृष्णाने केलेली चोरी ठरवू शकत नाही. हे जरी खरं असलं तरी त्यांनी चोरी केली हेही खरंच आहे. विठाला आता चोऱ्या काही सांगत नाही. तिसरी आली धावून याने ग बाई काही केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ मारवणी. गाठबाई कोणाशी सुटे ना, यशोदे बाळ तुझा काना, कुठवर सोसो धिंगाणा. दाढी वेणीची गाठ सगळ्यांना माहिती आहे. मावळ भटाला कसा त्रास दिला हे सगळ्यांना माहिती आहे. पुतण्याचा वध कसा केला हे सगळ्यांना माहिती आहे.
आणि तेच ते पुन्हा सांगत बसण्यापेक्षा वेगळं काहीतरी सांगावं असं वाटतं ना. कृष्ण परमात्म्याने चोरी केली का तर केली. कोणासाठी केली? ज्याच्या घरचे चोरलं त्याच्याच मुलाला खाऊ वाटलं. रोज कृष्ण आपल्याला नेतोय, मग आज कसा करतोय बघूया. आता घरात दोघच होती बरं का, मुलबाळ काही नव्हतं. आणि यांनी ठरवलं आपल्या घरी कशाला चोरी करायला येते, आपलं पोर आहे का त्याच्याबरोबर नाही ना. अंगाळून म्हणली त्याने येऊ दे तर माझ्या घरात मी बांधून ठेवीन, काही कारण नाही का. पण काही माणसांचा स्वभावच असतो, आपलं काही संबंध नसला तरी मध्ये तोंड घालायचं. आणि तसंच झालं, माझ्या घरी आलं तर बांधून ठेवीन, काही कारण नाही का. मागं काम दिलं आणि पोरला सांगितलं हिचा घर नंबर टिपून घ्या रे. संध्याकाळी सगळे बोलवले. आता बासरी वाजवल्यावर सगळे गोळा होत होते, संख्येत होत होतो. माळाला गेल्यावर गुरु रक्ताना आपला संकेत असायचा, तो खाल्ल्या कपऱ्याला आणि ह्यो वरल्या कोपऱ्याला. जेवायचं टाइम झाल्याबरोबर इथं वाजवत नाही, काळजी करू नका तुम्ही. 1 किलोमीटर ऐकायला गेलं पाहिजे पलीकडल्या गाड्याला. बहुतेक वरला गाडी आपल्याला जेवाय बोली होती. या पूर्वीच्या खाना खुणा होत्या. सगळ्यांनी रात्री बासरी वाजवल्याबरोबर सगळे जमा झाले. काय करायचं, आमच्या वाड्यावर सगळे जमा झाले. वाड्याभोवती गोळा झाले. घरात कोण? टिकोबाटिक महिनी टुबा रक महिनावर आणि बायको दोघच. दरवाजा बंद केला, झोपले. सान्यातनं खाली उतरले. येतेच दही दूध तुपलोणी खाल्लं. माघारी निघाले त्यावेळेला पेंद्यानं सांगितलं हीच म्हणली होती दुपारी बांधतो. फक्त कृष्णाने पाहिलं. झोपल्यावर काय आणि मेल्यावर काय सारखंच आहे ना. तिचे केस सुटलेले, ह्याची दाढी रुळत होती. पाहिल्याबरोबर गाठ बसली. मिठा डोळे मिटले, गेले निघून. तांबडं फुटलं, गवळी वाडा जागा झाला. गवळण उठल्याबरोबर केसाला हसडा बसल्याबरोबर सांगते तुम्हाला काही कळतं का, तांबडं फुटलं की. याच्या दाढीला झटका बसल्याबरोबर डोळ्यातनं पाणी आलं. हे म्हणतो तुला काय कळतं का नाही, काय खाऊन खाऊन माजली काय, मस्त हो नि माजली धांगडी करती ओढाओढी दाढी लागी. ही म्हणते मी कशाला बांधलंय, तो म्हणतो मी कशाला धरलंय. यानं दाढीला हात लावली तर पुढं गाठ दिसली नाही, हिनं वेणीला हात घातला तर पुढं गाठ दिसली. म्हणले कापूया. विळी म्हणले वर आहे माडीवर, घेऊन ये. इकडे कशी जाऊ, ती पुढं ये माग. माडीवर गेले, विळी घेतली, कापायला सुरुवात केली. आता कापायला सामान्य गोष्ट आहे ती, कशी कापेल, भगवंतानं मारलेली गाठी. म्हणले जाळूया. काळे पेटी खाली आहे, घेऊन ये. एकटे कसे. नैनं छिंदंती शस्त्राणी नैनंद हती पावगा. अरे साधी बामणानं मारलेली गाठ सुटना, देवानं मारलेली कवा सुटावी. काय करावं, सुटत नाही. गावात मडण पाटलाला कोड, गल्लीचा प्रमुख होता, त्याला कोणीतरी जाऊन सांगितलं. म्हणली अवा सासूंचे दरवाजा उघड नाही, बहुतेक नवरा बायको दोघंच आहे ती, काहीतरी भलं मोठं भांडण झालं असेल, दोघांनी काही इश बीस पेले का काय झालं, कोणाला टवका मारामारी झाली. दार काही उघडणार, रोज 3 वाजता दार उघडते. सगळेजण आले, दार उघडलं ना, इकडं तिकडं झालं. आणि यांनी लाथ मारली. गवळण फुडण गवळीन माग. अशी एक आजी होती, ती गेली त्या गवळणीच्या दंडाला धरलं. पोरी का ग, संसार म्हटल्यावर भांड्याला भांड लागायचं, आवाज होयाचा. आणि त्याच्यासाठी एवढं रोषून बसायचे. ओट तिच्या दंडाला धरून तिला उभी केली. माग दादा सप्पय आडवा. म्हातारी म्हणते असलं खेळ तुम्हाला कुणी शिकवलं. सोडा की. नाही ना सुटत. हे भांडण कोणी, मी म्हणलं होतं आला माझ्या घरी तर बांधून ठेवीन, बहुतेक त्यानंच केलं असं. चला कुठं, चावडीवर. नंदाच्या वाड्यावर भगवान गोपाल कृष्ण नंदाच्या मांडीवर बसले. आणि हे दोघं तिकडून आल्याबरोबर आपल्या सवंगड्याला सांगितलं, बाळानो अरे रातची सर्कस आली, सर्कस रातची बघा. आपली वरात वेगळी असते, नवरा पुढं नवरी माग. त्यांची वरात वेगळी होती, नवरी पुढं नवरा माग. ते बी नवरी उंच होती, नवरा माझ्यासारखं बुटका होता, दाढीला ओढ लागत होती म्हणून टाचा उचलून चालत होत. ते डोळ्यातनं पाणी वाहत आहे.
कृष्ण परमात्म्याने सांगितलं, बांधलं का मला? कृष्णा सोड, चूक झाली आमची. कृष्ण परमात्म्याने पाहिल्याबरोबर गाठ सुटली महाराज. फार गोड आहे. कितीतरी गोष्टी अशा आहेत. एक दिवस कृष्णाला वाटलं आपण सगळ्यांचं खातोय, आपल्याला सगळ्यांना दिलं पाहिजे. सगळे गोळा केले आणि देवडीवर उभी केली. कृष्ण परमात्मा पळतच आत आले. सोप्याला 4-5 हांडे दह्याचे आहेत, 2 हांडे ताकाचे घुसळून 1 हांडा लोण्याचा तयार झाला. 1 हांडा यशोदा घुसळते. स्वयंपाकघरामध्ये 5 हांडे दूध तापतय. कृष्ण परमात्मा पळत आले तसं हातावर अंग टाकून दिलं. आई, भूक लागली. कृष्ण दूध देऊ? नको. दही देऊ? नको. साखर देऊ? नको. दूध भात देऊ? नको. साखर भात देऊ? नको. लोणी साखर देऊ? नको. मुलाची भूक आईला कळते. काहीच नको म्हणणारा कृष्ण आता काय द्यावं? काही नाही. सरळ तोंडावर पदर टाकला आणि पोटाशी धरला असताना मुखाची भेट झाली. कृष्ण विचार करतो, आईचं नक्की खरंच माझ्यावर प्रेम आहे का बघावं. म्हणून अग्नी नारायणाला सांगितलं, प्रदीप्त व्हा. अग्नी नारायण प्रदीप्त झाले आणि हांड्यातलं दूध खालच्या विस्तवावर पडलं. करपट वास आल्या बरोबर यशोदेनं सांगितलं, कृष्णा सोड सोड सोड, दूध घे ना. कृष्णाच्या लक्षात आलं, माझ्यापेक्षा आईला दूध प्रिय आहे. यशोदा आतमध्ये गेली. आता स्वयंपाकघरात काहीही झालं आपल्या मनाविरुद्ध तर तुम्ही काय करता? भाकरी करपली, दुसरी जळली तरी बाई बघत नाही, त्याच्याकडेच बघित असते. भात करपला, दूध उतू गेलं, काय आता 5 हांडे दूध उतू गेल्यावर तिनं दोन्ही डोक्यात हातानं डोकं धरलं तिथंच बसल्या. कृष्णाच्या लक्षात आलं, आता कोणी बाहेर येणार नाही. इथं काय 2 हांडे लोण्याचे, 5 हांडे दुधाचे आणि 2 हांडे टाकाचे, किती खाऊ द्या. देवडीवर उभे केलेल्या पोरांना हाक मारली,
अवघे माझ्या मागे मागे सगळे गोपाळ मिळून माझ्या मागे या. मी तुम्हाला आज तुमच्या घरचं नाही मग माझ्या घरचं देतोय. आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तो फक्त पथ्य सांभाळा. का आई स्वयंपाक घरात आहे त्यामुळे 2 पथ्य पाळा. कोणती? हळूहळू चाला आणि कोणी कोणाची ढोल वाजवून चोरी होत. डोंबाऱ्याची गोष्ट तुम्हाला माहिती आहे. चौकात डोंबाऱ्याचा खेळ चालला होता आणि एकानं पोरानं ढोल वाजवताना त्यांनी उडी मार म्हणल्याबरोबर अशी उंच उडी मारली. 25 फूट उंच उडी मारली आणि जाग्यावर उभं राहिलं. तेवढं एका चोराच्या मोहरक्यानं बघितलं. त्यानं सांगितलं, बाळ्या इकडे, तुला दिवसभर खेळ करून किती पैसे मिळतात? म्हणला 100-1 रुपये मिळतात. तुला आजपासून 1000 पगार, फक्त एकच उडी मारायची. चालतं. यानं जागीरदाराचा वाडा बघितला आणि संध्याकाळी त्याला काय आयशाराम सगळा दिवसभर खा पी आराम म्हणजे सगळ्या सोयी. रात्री 11:30 वाजता उठवला, उठ चल उडी मारायचे. गेला तिथपर्यंत. वाड्याच्या भिंती 10-12 फूट उंचीच्या. म्हणलं एकच उडी मारायची आणि फक्त आतनं कडी काढायची. काय करायचं? एकच उडी मारायची आणि आतनं कडी काढायची. त्यानं सांगितलं, उडी काय एक काय 10 मारतो, फक्त ढोल वाजवा की राव. ढोल वाजवून चोरी होईल का? नाही ना. म्हणून चोरी करायची आहे. आई स्वयंपाकघरात आहे, आपल्याला दहीदूध खायचंय ना, मग पथ्य पाळा, हळूहळू चला आणि कोणाशी बोलू नका. देवाकडे जायचंय ना, मग टप्प्याटप्प्यानं जा आणि न बोलता जा. याचं कारण शास्त्र असं आहे, मौनम सर्वार्थ साधनम. डोळे मिटा, मौन पाळा. देवाची मूर्ती डोळ्यासमोर आली पाहिजे म्हणून कमी बोला, वेळ प्रसंगी बोलूच नका. आणि कृपा करा, एक अन्य मार्गानं जाऊ नका. केला राजभार चाली ऐसा, या मार्गाने या, आपण भगवंतापर्यंत पोहोचू. आणि भगवान परमात्मा जो आपल्याला प्रसाद देतो ना, तर आपण पोटभर ग्रहण करायचं आहे. हा काला इथं नाही बरं का. तू का म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, पण इथं कुठं आहे? संतांच्या संगती, विशेष हा लाभ संत संगे. काल्याची आसे देव जळी झाले मासे, पुसोनिया हासे तेरी संगते हात. कृष्ण परमात्म्याने काला केला आणि त्याचा सुगंध स्वर्गामध्ये पोहोचला. सगळ्या देवांना वाटलं पाहिजे आपल्याला काला मिळाला पाहिजे. कृष्ण आमचा आहे, कृष्ण आमचा सांगाती डो 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 किंवा आमचा आहे, आम्हाला काला देणार. सगळेजण आपापली विमानं घेऊन यमुनेच्या काठावर आले. विमानं लागली, सगळे देव उतरले खाली आणि कृष्ण काला करत होता तिकडे निघाले. नारदांच्या लक्षात आलं, कृष्ण काला कोणालाही देणार नाही, देवांचा अपमान होईल. म्हणून नारद तिकडून आणि हे इकडून, नारायण नारायण नारायण. शेंडीवाला आला की समजायचं बिन काडीची आग लागली. नारदाला बघितल्यावर देव थांबले. नारदा काय म्हणतात, जाऊ नका, तो तुम्हाला काला देणार नाही. सगळे देव म्हणले काला तर खायचंय, मग काय करूया? म्हणले यमुनेच्या डोहात मास होऊन थांबूया, कारण हे सगळे हात धुवायला येतील, मग आपल्याला उष्टा प्रसाद तर मिळेल. सगळे देव गेले, पण ब्रह्मदेव म्हणला मी नाही, माझ्या सृष्टीच काला होतो, मी जाणारच. नारद सांगते शाना हो, जाऊ नको. ब्रह्मदेव म्हणे जाणारच. मग एक कर, काय त्याच्या नजरेला नजर लावू नको. प्रसाद घ्यायच्या 2 पद्धती आहेत. कोणत्या? एक, वाटतो ना त्याच्या नजरेला नजर द्या, तुमचा हात सगळ्याच्या खाली असू द्या, तुम्हाला पहिला प्रसाद मिळेल.
वाटणारा हुशार लागतो, बाकीचं काय. आणि तुमचा हात सगळ्याच्या वर आणि तुमचं मुस्काड इकडं आहे, सगळ्यांनी वाटून झाला तरी तुम्हाला मिळणार नाही. नारदानी सांगितलं त्याच्या नजरेला नजर देऊ नको, बघ जमलं तर. तो देणार नाही. सगळ्या गर्दीत घुसलं. ब्रह्मदेवानी मान खाली केली आणि हात वर केला. कृष्णाने ओळखलं काय, ही आपल्या जातीतलं नवं. काल्याचा प्रसाद तर दिलाच नाही, पण हात पिळला. आता हात पिळल्यावर तोंड फिरवणं भाग पडलं. तोंड फिरवल्यावर कृष्ण परमात्मा म्हणते, ब्रह्मदेवा तुम्ही? हो म्हणले. कृष्ण कसं ओळखलं? म्हणले लय जणाला ओळखलं होतं, तूच राहिला होता चालता हो. नाही ब्रह्मदेवाला काला मिळाला. मग ब्रह्मदेवाने प्रार्थना केली, कृष्ण आम्हाला काला कधी मिळेल? त्यांनी सांगितलं कलियुगामध्ये मिळेल. नामदेवरायांचं कीर्तन वाळवंटाला पंढरपूरला होईल, त्यावेळेला मी प्रसाद वाटेन. कोण सांगतंय? माझा ज्ञानराज गोपाळाची लाया वाटे, आणि त्या लायाचा अधिकार पहिला तुम्हाला मिळेल. कोणाला? ब्रह्मसोपन तो झालो, ब्रह्मसोपन तो झालो, ब्रह्मसोपन तो झाला, ब्रह्मसोपन तो झाला. कलियुगामध्ये महाद्वार घाटाचं काल्याचं कीर्तन नामदेवराय आजही असते बरं का. आजही असते, आषाढी कार्तिकीला दोन्ही वाऱ्याला असते. आणि हरदास म्हणून तिथले जे मूळ मानकरी आहेत, त्या काल्याला भगवंताला आणत असताना त्यांच्या पादुका डोक्यावर बांधल्या जातात. मात्र डोक्यावर पादुका देवाच्या बांधल्यानंतर त्यांची शुद्ध राहत नाही. काल्याचा प्रसंग सांगतोय मी पंढरपूरच्या. त्यांच्या डोक्यावर देवाच्या पादुका बांधल्यानंतर शुद्ध राहत नाही. त्यांना कोणतरी खांद्यावर उचलून घ्यावं लागतं, दोघा तिघांनी हाताला हात द्यावं लागतं, मग वाळवंटाला न्यावं लागतं, मग दिंडी काढतात. काला झाल्यावर कधी प्रसंग आला तर, ताई बरोबर आहे ना, हा तुम्ही असते नेहमी. फार गोड असते उपक्रम. त्याचं कारण का? हा त्यावेळेचा काला आपल्याला उपलब्ध व्हावा म्हणून 12व्या शतकामध्ये ही प्रथा जी आहे ती नामदेवरायांनी पहिलं काल्याचं कीर्तन महाद्वार घाटामध्ये केलं. फार गोड भाग आहे. देवाना नाही काला. पाण्याच्या यमुनेच्या पाण्यामध्ये मासे झाले पण काला प्राप्त नाही झाला. गोपाळाने सांगितलं देवा काला खायचा, पण पाणी प्याला. आजच्या दिवस पाणी नाही प्याला तरी मरत नाही, पण यमुनेवर जायचं. देवा पाणी प्याच राहू दे, पण हात कुठे पुसायचे? पुसवून या हासे हितच का? त्याचं कारण आहे, आपल्या शरीरावर 33 प्रकारच्या देवांचं अधिष्ठान आहे. 33 प्रकारच्या देवांचं अधिष्ठान आहे. देवाचं अधिष्ठान नसणारं आपल्या शरीरावरलं एकमेव ठिकाण म्हणजे फॉरेस्ट, मोकळं ठिकाण. महाराज खोटं नाही सांगत, विज्ञानानं हे सिद्ध झालंय. बुवा काय सांगतो? खरं सांगतो. परवा तब्येत बिघडली, डॉक्टरांच्याकडे गेलो. डॉक्टर म्हणले महाराज इंजेक्शन घेतल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही आपल्या शर्टाचं बटन केलं आणि भाईवर केली. डॉक्टरनी सांगितलं तिथे नाही, इथंच घ्यावं लागेल. विज्ञानाला सुद्धा माहिती आहे इथं कोण आहे? यम काम करणारा, तो आपल्यावर रागवल म्हणून आपलं फॉरेस्ट मोकळा आहे, तिथंच इंजेक्शन करूया. का सांगतो मी? विज्ञान जे आहे ना, अध्यात्माला शरण आहे. आता विज्ञान अध्यात्म यांचा किती समन्वय आहे? ज्ञानेश्वरी वाचली तरी कळते. वीज कवा निर्माण झाली आणि तिथं 12व्या शतकामध्ये काय लिहिले. विमान कधी उडवलं? 120 वर्षापूर्वी. आणि 5,500 वर्षापूर्वी कृष्ण परमात्मा विमानानंच गेलेत ना.
प्रभू रामराय लंकेवरून विमानानं चालले ना, कुबेराचं विमान आहेच ना पाठीमाग. या विमानाचे मोडके अवशेषही आता अफगाणिस्तानमध्ये सापडतात महाराज. सामान्य गोष्ट. अफगाणिस्तान भारताचाच भाग आहे एक. नाही सांगत सगळं. तिकडे बोलत बसलो तर कदाचित आणखीन 1-2-3 तास लागतील. आपण किती कमी 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 होत चाललोय, आपल्याला भान नाही अजून. अजून कुठपर्यंत थांबणार आहे का, इथपर्यंत थांबत नाही आता. याच्याही पुढे आपण सर्व करू, नाही वेळ घालवत. म्हणून आपण एका हाकेवर सगळ्यांनी या, हे 5,500 वर्षापूर्वी भगवान गोपाल कृष्णांनी सांगितलं. 350 वर्षापूर्वी तुकोबरायांनी सांगितलं. आणि आजही सर्व वारकरी सांप्रदायिक मंडळी, आध्यात्मिक मंडळी तुम्हाला आवाहन करतात, अरे तुम्ही आमच्याच माग या. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोरी. हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोरी. तुका म्हणे सांडा घाटे, तेणे नका भरू पोटे. आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोरी. तुकाराम तुकाराम. अजूनही आपापल्या बुद्धिमत्तेनं वेगवेगळा विचार मांडता येतो, येण्यासारखा आहे. पण वेळेची मर्यादा सर्वांनी सांभाळावी लागते. ऊस गोड झाला म्हणून काही मुळासकट खावा, सोन्याची कट्यार झाली म्हणून काही उराशी मारावी. नाथरायांचं गोड प्रमाण आहे. वेळेची मर्यादा असते. वेळेच्या मर्यादेपेक्षा आपण जवळजवळ 20 मिनिटं जास्त घेतली. घड्याळ न बघता मी सांगतो कितीला उभं राहिलो माहिती आहे, संपले वाजले किती हे पण माहिती आहे. 15-20 मिनिटं जास्त झाली, मला क्षमा करा. या ठिकाणी निमंत्रित भोसले महाराजांनी केले त्याप्रमाणे आलो. आपल्या सर्वांच्या परमपवित्र मंगल पदकमलाचं दर्शन झालं. मी माझं भाग्य समजतो. झालेली सेवा सर्वांच्या सहकार्यानं आपण श्रीचरणी समर्पण करूया आणि सेवेला पूर्ण विराम देऊया. म्हणतोय का काय मग दहीहंडी फोडल्यावर, जय विठ्ठल झाल्यावर तुमचं कसं नियोजन सांगा. मला दोन्ही माहिती आहे, मला दोन्ही माहिती आहे. विठ्ठल जय जय.